नमस्कार दर्शक हो, 26 जुलै 2025ची उजनी अपडेट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपण A10 मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत रहा पुढील सर्व ताज्या अपडेट। दौंडकडून येणारी आवक ही सध्या कालच्या तुलनेत वाढलेली असून ती किती आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत। पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार घाटमाता परिसरात व पुणे जिल्हा परिसरात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला दमदार पावसाची हजेरी सुरू असून त्यामुळे उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने वाढ होत आहे। काल दुपारी 12 वाजता धरण प्रशासनाने जाहीर केले की उजनी धरण 95%च्या पुढे गेल्याने भीमा नदीमध्ये विसर्ग सोडायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी त्यांनी सावधानतेचा इशारा परिपत्रकाद्वारे दिला होता। तसेच काल सकाळी दौंडची आवक ही 5504 क्युसेक्स होती, ती सायंकाळी वाढत 6677 क्युसेक्स झाली। तर आत्ता सकाळच्या 6च्या अपडेटनुसार 9663 क्युसेक्सने आवक सुरू असून म्हणजेच 10,000च्या आसपास ही आवक आहे। तर भीमा नदी पात्रामध्ये 10,000 क्युसेकचा सध्या विसर्ग सोडलेला आहे। तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स अर्थातच 11,600 क्युसेक्स भीमा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे। तसेच सीना माडा योजनेतून 180 क्युसेक्स, दहेगाव सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स। तर गेल्या 21 तारखेपासून सुरू केलेल्या कॅनलमध्ये आज पुन्हा पाणी कमी करण्यात आले असून तो विसर्ग 1200 क्युसेकचा करण्यात आलेला आहे। तर उजनी धरणाची सकाळची 6 वाजताची टक्केवारी 95% व 39 पॉईंट झाली असून एकूण पाणीसाठा 114.76 TMC झाला आहे। तसेच यातील उपयुक्त पाणीसाठा 51.10 TMC झालेला आहे। अशाच प्रकारच्या जिल्हाभरातील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवा पुढील महत्त्वाची सर्वात अगोदर अपडेट।